नीरज, पास्ट मध्ये तुझं लग्न जमलं होतं, यांना कसं कळलं? नमस्ते. नमस्कार. मी जयंता. हे तुझे बाबा का? हो, हे माझे बाबा. जसं तुझं यांच्यावर प्रेम आहे तसं शेखरचं माझ्यावर. चल शेखर, आपण बोलणी करून घेऊया ना. चल तो. बाबा ऐका. मम्मी, माझं लग्न मोडलं आणि मला कळलं सुद्धा नाही. पण मला काहीतरी कळलंय. ए नुपूर यार, प्लीज रडू नकोस तू. बघ, रडताना तू छान नाही दिसत. प्लीज. तुला मस्करी सुचते आता? नाही, मस्करी नाही, मी जेन्युइनली बोलतोय. तू जा बरं इथून. तू जा, मला एकट्याला सोड. जा. मस्करी करता. चला, तुझी बेस्ट फ्रेंड इथे रडतीये आणि तिला एकटीला सोडून तू चाललास? नाही, कशाला बसतोस? जा ना, जा तू जा. कशाला परत चालला? असं माझ्याच बाबतीत का होतं? असं कसं अचानक लग्न मोडलं माझं? सगळं तर पसंत होतं त्यांना. म्हणाले पण होते की फक्त नारळ आणि मुलगी द्या, पण नंतर मुलगी पण नको. नीरज, मला सांग, तू त्या शेखरच्या बाबांना बाहेर घेऊन गेला होतास ना केळीची बाग दाखवायला, तेव्हा काही म्हणाले का ते तुला? नाही म्हणजे मुलीत काही कमी आहे वगैरे, सगळ्यांसमोर बोलायला ऑड वाटत असेल ना त्यांना मे बी. नाही नुपूर, तुझ्यात काही कमी नाहीये. अगं तू खूप छान आहेस. असंच म्हणाला होता शेखर, आणि काय झालं? अचानक लग्न मोडलं. माझ्याच बाबतीत असं का होतं? रडू नकोस प्लीज. हे बघ, जे काही होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. आता तू कोणाचं वाईट केलं नाहीयेस ना, मग तुझ्यासोबत पण काही वाईट होणार नाहीये ग. रडू नकोस. बरं मला सांग, तुझा देवावर विश्वास आहे ना, मग तू स्वतःला दोष का देतेस? मग काय करू मी? काय करू? हे बघ नुपूर, कसं आहे ना, प्रत्येकासाठी कोणी ना कोणीतरी असतं. त्या जगात तुझ्यासाठी पण कोणीतरी असेल जो तुझ्यावर खूप प्रेम करतो. करतो म्हणजे अजूनही करतो? असं कसं? मला न बघताच? अगं, का बघितल्यांपैकी कोणी आहे? अच्छा, तू कोणाला भेटलास का? म्हणजे सागर, सुबोध, सिद्धार्थ, म्हणजे करेल तुझ्यावर प्रेम. कदाचित तो तुला सांगू शकत नसेल. कदाचित त्याच्या मनात प्रेम फुलत असेल आणि त्याला भीती वाटत असेल ना की तुझं उत्तर काय असेल. पण त्याने मला जर विचारलंच नाही तर मी काय उत्तर देणार? त्याने आधी मला विचारू तर दे, त्याने मला भेटू तर दे. कुठे असेल तो? तो कदाचित तुझ्या समोर असेल. पण माझ्या समोर असेल तर मला दिसत का नाहीये? म्हणजे असेल तर मला कळायला हवं होतं ना. अगं नीट बघ तू, दिसेल तुला, तो दिसेल. छे बाई, मी काय म्हणते, तो जर तुला दिसला ना तर प्लीज त्याला सांग की मला विचार. नाही तर तो वेडपट मला विचारायचंच नाही आणि मला कधी कळायचंच नाही. कळेल, नक्की कळेल, लवकरच. नुपूरसाठी आलेला मुलगा नीरजने घालवला. म्हणजे त्या नीरजनी त्या बापाला काहीतरी सांगितलं, मुलाच्या बापाला, आणि म्हणून मग त्याने नुपूरला नकार दिला. तरी काय बोलताय? नीरजने त्याच्या वडिलांना काही सांगायचं आणि त्यांनी नकार द्यायचा, काहीतरी संबंध आहे का? संबंध आहे. मी माझ्या स्वतःच्या कानाने ऐकलेलं. काय काय ते असं मला नीट ऐकू नाही आलं, पण त्याने असं काहीतरी सांगितलं की तो माणूस असा घाबरला. म्हणजे त्याला दरदरून घाम फुटला आणि मग तो आत आला. अहो, बाहेर किती उकडतंय, उकाड्यामुळे घाम फुटला असेल नाही का? काढ तू आहे ना, माझीच अक्कल काढ.
अरे मी एवढं सांगतोय तरी. तुम्हाला ना उगाच काहीतरी वाटतंय. अहो नीरज एकटाच सकाळपासून किती राब राबतोय. बाहेरून सगळं सामान त्यानंच आणून दिलं. त्या माणसांना पत्ता समजावला. ते आल्यानंतर चंदूदादाच्या बरोबरीनं तो इथे उभा होता. कोर्ट परीक्षा झालंच तर दत्तक विधीची आठवण सुद्धा त्यानंच करून दिली. हो की नाही ग विजू? हो. मग आणि तुम्ही उगाच त्याच्यावर भलते सलते आरोप करताय. हे बघा, तुमचं त्याच्या बरोबर पटत नाहीये म्हणून माझ्या लेकाला जर काही बोललात ना तर मी काही ऐकून घ्यायची नाही. हा शैला, जे मी पाहिलं तेच सांगतोय ना. मग मला सांग, ती माणसं ठरलेलं लग्न म्हणून का गेली? म्हणजे काहीतरी झालंच असेल ना. नाही, आता असं काही होऊ नये म्हणून नुपूरलाच धागा बांधणार आहे मी आता. अगं पण आधी आता होऊन गेले त्याचं काय? तो नीरज आहे ना. उगाच त्याला मध्ये आणू नका. त्याचा काहीही संबंध नाही. उलट तोच कौतुकानं आपली बाग दाखवायला घेऊन गेला त्याच्या वडिलांना. त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि तुम्ही काही न ऐकता बघता बोलताय त्याच्याबद्दल. अगं न बघता नाही बोलत आहे, मी बघितलं स्वतः. तुम्ही बाहेर जाऊन आलात ना की असंच नको ते बघता बोलता. काढ तू परत माझीच अक्कल काढ. अगं नवरा आहे ना मी तुझा. हो हे बघा, तुम्ही नीरजचे वडील आहात ना. हो पण तुझा नवरा आहे मी, विसरतेस का तू? नीरज असं का करतोय? त्याच्या मनात जर नुपूर बद्दल काही असेल तर तो नुपूरला त्याच्या मनातलं सांगत का नाहीये? नीरज कुठे आहेस तू? तुम्हाला एकही स्वतःहून कॉल आणि मेसेज केलेला नाहीये. अगं तसं काही नाहीये, ते जरा बिझी होतो, कामात होतो. तू मला चीट नाही ना करत आहेस नीरज? बट काही काय बडबडतेस तू? काही बोलत नाहीये मी, खरं तेच बोलते. ए तुझ्या घरच्यांनी तुला ब्लॅकमेल करून नाही ना तिथे थांबवून ठेवलंय? हे बघ असं काही नाहीये. एवढं रागवतोयस काय? मी नॉर्मली विचारते. अरे यार मी रागवलं नाहीये, मी पण नॉर्मलच बोलतोय. काय करायचंय? नुपूरचा बर्थडे आहे ना, मस्त सरप्राईज देऊया तिला. शिट, अरे मी विसरूनच गेलो. ऐक मी कॉल संपवतो मग आपण निघूया. बाकी काय म्हणतेस तू? नीरज तू हेडफोन काढलेस ना तरी मला सगळं ऐकू येत होत. फार काळजी आहे रे तुला. टेल मी माय बर्थडे. माहितीये मला. जुएनी नमस्कार, मी यश. यश मीन्स सक्सेस, म्हणजे जीत मीन्स यश. ते बंद होईल, राहू देत. अरे चल ना निघूया आपण. नीरज टेल हिम दॅट यू आर नॉट इंटरेस्टेड इन बर्थडे सेलिब्रेशन. टेल हिम. नाही नको, कशाला? तुला म्हणावं लागेल. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? हो. देन प्रूव्ह इट. अगं ते ऐक ना चू. अरे चल ना, जाऊया ना. म्हण ना नीरज. ऐक ना, तुझा मला इंटरेस्ट नाहीये. अरे असा कसा इंटरेस्ट नाहीये? तू आत्ताच म्हणालास ना कॉल संपवतो आणि येतो. चल. हा पण नीरज हेडफोन काढलेस तर बघा. नाही ते कनेक्ट करत होतो नीट. त्याला म्हणाव कोण नुपूर महाराणी लागून गेली का ती? म्हण. नाही असं कशाला. नाही तू बोल तरच मला वाटेल की तू फक्त माझा. अरे यार चू असं काय करतेस? मी तुझंच ना, तू कशाला सारखं मला तेच बोलत सांगतेस? बरेच. अरे नीरज, तुला पर्सनल बोलायचं असेल तर तू बोल, मी नाही ऐकत. नाही इट्स ओके यश, इट्स ओके. नीरज बोल. कोण नुपूर? महाराणी आहे का ती? ए तू नुपूर बद्दल असं का बोलतोयस? तिने नाही सांगितलंय, आपण देतोय ना सरप्राईज. नो. मग ती गेली उडत असं म्हण. कशाला? कशाला म्हणजे? बर्थडे तिचा म्हणून देतोय सरप्राईज. यश ऐक ना, मी तुझ्याशी नाही बोलत आहे, तुला कळतंय का? मी इथे बोलतोय ना. हा मग चल ना निघूया. हा नीरज म्हण, मी म्हणते म्हणून म्हण. अरे असं काय करतोस? चल नुपूर साठी तरी गेली चल. उडत. ए काय गेली उडत? बहीण आहे माझी, काय पण काय बोलशील तू? आणि तुझी कोण नाही ती? हे काय बेस्ट फ्रेंड्स आहात ना तुम्ही? हे तू काय महाराणी वगैरे बोलतो तिला? तू मोठा किंग ऑफ महाराजा ना. मग तू जे काय बोललायस ना आता ते बरं झालं त्या जुवैनीने नाही ऐकलं. त्यांनी ऐकलं असतं ना तर त्यांना आवडलं नसतं. तुलाच असं मला काय करतोयस? मग तुला नसेल इंटरेस्ट ना तर तू नको येऊस, कळलं ना? तू जेव्हा नव्हतास ना तेव्हा मीच करायचो एकटा प्लॅनिंग. हट, तुला कळ. हट. आता माझा विश्वास बसला. यू आर माय. बसला विश्वास? आता मी डिस्कनेक्ट करतो. नाही, नुपूरचा बर्थडे सेलिब्रेट करायचा लगेच जाऊन. नाही असं काही नाहीये. मी का तयार लागू बर्थडे बिद्देच्या? मी नाही काही असं करत. तू आज माझ्याशी गप्पा मारत बस. तसाही मला खूप वेळ आहे. आपण खूप गप्पा मारत बसूया.
हा माझ्याकडे पण आहे, बोल. का बाळा उगाच मनाला लावून घेतेस तू? जे झालं ना ते गंगेला मिळालं. आणि हे असं पहिल्यांदा थोडी ना घडलंय तुझ्या बाबतीत. म्हणजे जे झालं ते चांगल्यासाठीच की नाही? अगं ह्याच्यापेक्षा खूप चांगला नवरा मिळेल तुला. जे झालं ना ते असं उगाळत नको बसूस आता. पण नेहमी माझ्याच बरोबर असं का होतं आत्या? कारण देव कदाचित तुझी परीक्षा घेत असेल. हा, तू सगळं बघतो. कोणी ना कोणीतरी नक्की तुझी वाट बघत असेल बघ. आत्या, नीरज ना तुझा मुलगा शोभतो हा अगदी. मग अशी तो सुद्धा असंच म्हणत होता. हो ना. मग ते बरं सगळं सोडून. आता उद्या नवीन दिवस असेल, नवीन आनंदाची बातमी मिळेल. मग त्यासाठी तू तयार राहायला पाहिजेस की नाही? आत्या, किती छान बोलतेस ग. मूड एकदम फ्रेश झाला माझा. हो ना. आता अजून एका गोष्टीने तुझा मूड अजून फ्रेश होणार आहे. उद्या परत मुलगा बघायला येणार आहे का? नाही. हे घे. अय्या, ऍडव्हान्स बर्थडे गिफ्ट. किती छान. बर्थडे गिफ्ट नाहीये हे, असंच सहज. अय्या, किती गोड. थँक्यू. मी तुला लावून दाखवते, मला सांग कशी दिसतीये. हो. अरे काय 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 झालं काय? नीरज गेला. परत अमेरिकेला निघून गेला न सांगता? अगं नाही, गेला, बदलला. काय समजतो काय स्वतःला? काय झालं काय पण? तू नुपूरला काही बोलेल काय? मी त्याला मगाशी नुपूरच्या बर्थडेच्या सरप्राईज बद्दल सांगायला गेलो तर म्हणाला मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. नुपूर काय मोठी महाराणी लागून गेली काय? शक्यच नाही. नीरज खरंच असं म्हणाला? हो. परत बोलतो गेली उडत. काय पंख आहेत उडत जायला? अबे, असं म्हणाला तो? बाहेर जाऊन शिकून काय आलाय? जास्तच बोलायला लागलाय तो. थांब बघतेस त्याला. नाही नाही, तर तू नको जाऊस, तो चूशी बोलतोय. म्हणजे त्या चू समोर तो नुपूर बद्दल असं म्हणाला? हो. तुला ना आता फोडूनच काढते मी. नक्टू, अगो बाई किती छान दिसते ती टिकली. खरंच ग. तू काय ऐकलं नाहीस ना? नाही ऐकलं. मी सांगतो ना, नीरज ना. सगळं ऐकलंय मी. असं का म्हणाला नीरज? मला राग आलाय त्याचा. हे बघ, तू नको त्याचा विचार करूस. मी आहे ना, मी बघते त्याला. नाही नाही नको. तो मला बोललाय ना, मग मीच बोलणार त्याला. खूप छापणार आहे. हा नक्टू, तू चल, तेरा भाई तेरे साथ है. नाही नाही आता नको. आता ते दोघे बोलतायत ना, आपण मध्ये नको पडायला. हे म्हणजे मगाशी मी मध्ये पडलो म्हणून तो तुला असं बोलला काय? माहिती नाही, पण ऍक्च्युली तो आत्ता जे काही बोललाय ना, त्यापेक्षा तो मगाशी जे काही बोलला ते जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. काय काय म्हणाला तो तुला? अरे नाही काही नाही. यश, तुला माझ्या बर्थडेचं सेलिब्रेशनचं काय तयारी करायची आहे ना? जा बरं तू. नक्तू बाळा, हे बघ, नीरज ना अगदी वेडा मुलगा आहे. त्याच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस तू. हल्ली जरा विचित्रच वागायला लागलाय तो, नाही? नाही ग, उलट किती छान वागतोय तो. विजू, विजू, आले. यांनीच काहीतरी केलेलं असणार. त्याला काय वागणं म्हणतात का?
मूर्ख रेखाचा. याचा बाप पण आहे ना गाढव आहे. कुणाचा? नीरजचा. भाऊजी तुम्हाला भूक लागली आहे का? मी काहीतरी खायला आणते तुमच्यासाठी. भूक मेली आहे माझी. ह्या नीरजने लग्न मोडलं असणार असा राग येतो ना मला नीरजचा. नीरजचा काय दोष याच्यात? त्या शेखरच्या बाबांनी लग्न मोडलंय. काय ग नकटो कशी आहे? म्हणजे मूड कसा आहे तिचा? ठीक आहे. काय करणार बिचारी, लगेच मूड ठीक करते. मी नव्हतो तर माझ्या लेकीचं ठरत आलेलं लग्न मोडलं. दादाचा मला मेसेज आला चांगला की सूर्या लग्न ठरलं म्हणून. अर्ध्या तासाने पाहतो तर परत फोन, लग्न मोडलं. हा ते मोडलंय ना ते माझ्या मुलानेच मोडलंय. त्याचाच हात आहे त्याच्यामध्ये. मगापासून ऐकतोय माझा मुलगा आहे, माझा मुलगा आहे. काय केलं नीरजनं ते सांगा तरी. तेच म्हणते ना मी, काहीतरी गैरसमज झाला यांचा. भाऊजी अहो नीरजने काही नाही केलंय. अगं पण त्यांनी काहीतरी पाहिलं ऐकलं असेल ना, तेव्हाच एवढं खात्रीनं सांगतात. सांगा बरं काय काय एक्झॅक्ट काय झालं सांगा. हा मग तेच, हा नीरज त्या मुलाच्या वडिलांना बाहेर बाग दाखवत होता आणि तुम्ही? मी बाहेरून आत येत होतो. तेच ना, ते घरी नव्हतेच, ते बाहेर होते. ठीक आहे मग आता या विषयावर बोलून काय उपयोग आहे ना. उपयोग नाही कसा, उपयोग नाही कसा, कसा का वागतोय ना त्यांचं विचारायला पाहिजे. त्यांनीच सांगितलं की तुम्हाला केळीवाला देशपांडे म्हणतात. नाही पण दादा चिडला नव्हता, तसा फोन आला होता मला. भाऊजी जाऊ द्या ना. माझा फुल मूड ऑफ झालाय. आता तुला काय झालं रे बाबा? काही नाही. तुला भूक लागली आहे का? नाही. मग असा चेहरा का पडलाय तुझा? मग तो नीरज बघ ना. भाऊजी चिडले, त्याचं नाव घेऊ नकोस. नीरजचं काय रे? काय नीरजचं काय? नीरज नाही, नुपूर म्हणालो मी. नुपूर नाही, मी बरोबर ऐकलंय. नीरज बोललास. काय रे सूर्या काय बोलला? एक बोट धरा. तुम्ही गप्पा बसा हो. दोन्ही बोट नुपूरच आहेत. भाऊजी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तो नुपूरच म्हणाला. काय नुपूर बद्दल? कुठे? हा नुपूरचा बर्थडे आहे ना. हा तर आज काय सरप्राईज द्यायचं? काय सरप्राईज याचं? वाढदिवस, नुपूरचा वाढदिवस. अरे चला चला मग तुम्ही नीरज आणि तुम्ही मिळून ना काहीतरी मस्तपैकी प्लॅन करा. रात्री बरोबर 12 वाजता आपण सेलिब्रेट करू. आम्ही आहोत सगळे. तुम्ही घरात रात्री 12 वाजता राहू. हा हो मग काय, माझी काय मदत लागली तर सांगा. चला चला तयारीला घ्या. अरे आता काय तयारी करणार? तू नीरज बघ ना, तिकडे व्हिडिओ कॉलवर आहे, त्या चू बरोबर बोलतोय. मी त्याला बर्थडेच्या सरप्राईज बद्दल विचारायला गेलो तर भावच नाही दिला मला. मी ना आता त्याच्याशी कधीच बोलणार नाही. हा ठीक आहे ठीक आहे, हळू. अरे त्याचं काहीतरी काम असेल तिच्याशी. एक मिनिट, किती टेन्शन असतं त्याला माहिती आहे ना तुला. हा शांत हो बरं. नक्की नीरजच्या मनात काय आहे? एकीकडे वाटतं की त्याचं नुपूरवर प्रेम आहे आणि दुसरीकडे वाटतं की तसं काही नाहीये. मी काय म्हणतो भाऊजी जाऊ द्या ना, तुम्ही तरी कुठं पोरांच्या नादी लागताय. अरे मग काय काय रे यश, नुपूरचं काही भांडण वगैरे झालंय का? म्हणजे नीरजची? अजिबात नाही. उलट काल तर दोघे शॉपिंगला पण गेले होते. हो का? आणि आज त्याच्याकडे केक आणायला पण वेळ नाहीये. त्याला मी बरोबर बघतोच ना. नाही नाही भाऊजी, एक मिनिट. तुम्ही असं काही करू नका. उगाच सकाळपासून चिडचिड करताय आहो. बरं जाऊ द्या, एक मिनिट. तुम्ही नका टेन्शन घेऊ. बाळा आपण आणू केक. आपण देऊया तिला सरप्राईज. मोठाच्या मोठा केक घेऊन ये जा. 50 रुपये? काका 50 रुपयात काय येतं? साधी पेस्ट्री पण येणार नाही. काय सांगतोस? बडी सोपची पण नाही. कधी महाग झाल्या या सगळ्या गोष्टी, आम्हाला कल्पना नाही. 500 रुपये घे आता तर येईल. आणि फर्स्ट क्लास मोठा केक आण. शिट यार, 10 वाजून गेले. आता सगळी केकची दुकानं पण बंद झाली असणार. तुम्ही सगळे तसेच आहात. हे घ्या. अरे अरे ऐक ना. ए, यश यश, अरे गॉड नोज ही बॅटरी घरी संपणार आहे. तोपर्यंत सगळे शॉप्स पण बंद होतील.